जाऊनच कळतं की तिथली जी एनर्जी आहे त्या सगळ्या भक्तांनी सगळ्या माऊलींनी मिळून एज ग्रुप एक वेगळा आहे. सगळे 50तले 60तली लोक आहेत आणि म्हणजे शिकण्यासारखं आहे त्या कॅरेक्टरकडून. मी तितकी सेल्फलेस नाही वाटत मला, मी खूप सेल्फ सेंटर्ड आहे. प्रेम म्हटलं ना की खूप असं जसं तू बोललीस की खूप वेगळी जोडी आहे. आमच्या सिरियल मध्ये सुद्धा त्रास नाही होत पण नाही. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी तू अनोळखी तरी सोबती या मालिकेची खास मेंबर लीड म्हणजेच अर्पिता. कशी आहेस? मी मस्त म्हणजे तू कशी आहेस? खूप छान, आणि खूप छान वाटते तुला भेटून, आणि खूप टाइम पासून तुला भेटायचं होतं, तुझ्या बरोबर गप्पा मारायचं होतं, आणि फायनली वी आर हिअर. कसं वाटतंय टेलीचक्कर मध्ये येऊन, टेलीचक्कर बरोबर बोलून? छान, खूप छान. आम्हाला खूप आवडतं जेव्हा सगळे पत्रकार येतात सेटवर. एक वेगळ्या चर्चा होतात, वेगळे प्रश्न विचारले जातात. सो खूप छान, व्हेरी एक्साइटेड. आणि आज जे स्पेशल सीन सुद्धा चालू आहे तो पण आम्ही बघितला. वारीचा सीन चालू आहे, वारी शूट होतीये, तर त्याबद्दल काय सांगशील ह्या खास सीन बद्दल? जेव्हा पण असा काहीतरी सणवार येतो ना तेव्हा एक वेगळा ट्रॅक होतो. म्हणजे नॉर्मली एक गोष्ट एका दिशेने चाललेली असते, पण काही सणवार आलाय की छोटीशी एक वेगळी गोष्ट असते. तशीच वारीची एक वेगळी गोष्ट आहे आणि खूप गोड अशी ती गोष्ट आहे की ज्यातून तुम्हाला एक खूप छान मेसेज जाईल की कसा देव आपल्या माणसांमध्ये बघावा. आणि सो तुम्ही नक्की बघा वारी स्पेशल जो एपिसोड असेल तू अनोळखी तरी सोबतीचा, तुम्हाला नक्की आवडेल. राईट. आणि तू कधी ह्या आधी वारी अटेंड केले, म्हणजे वारीमध्ये सहभागी झाली आहेस का? आता PR साठी आम्ही जेव्हा तिथे गेलेलो इव्हेंटसाठी, शूट होता ऍक्च्युली तेव्हा, आणि त्याआधी मी पंढरपूरला गेलेले असंच कामाच्याच निमित्ताने. पण खूप छान आम्हाला दर्शन मिळालं आणि तिकडे जाऊनच कळतं की तिथली जी एनर्जी आहे त्या सगळ्या भक्तांनी सगळ्या माऊलींनी मिळून ती एनर्जी ती ती दैवी आहे. म्हणजे ते मला असं एक्सप्लेन नाही करता येणार. मी फार तसं नाही करत देवाचं, पण ऑफकोर्स मी देवात बिलीव्ह करते. माझा विश्वास आहे देवावर खूप. पण मी खूप निसर्गात देव बघणाऱ्या माणसांपैकी आहे. पण तिथे जाऊन कळतं की का हे जे काही प्लेसेस आहेत ना, जे काही रिलिजियस प्लेसेस आहेत ते तिथे ती एनर्जी आहे आणि ती त्या भक्तांमुळे आहे, ती त्या माणसांमुळे आहे की त्यांची भक्ती आणि त्यांची श्रद्धा इतकी आहे माऊलीवर. तिथे गेल्यावर तुम्हाला काहीतरी एक ओव्हरवेल्मिंग फिलिंग येते. सो ते तिथे गेल्यावरच कळतं. आणि मी खूप नशीबवान आहे की मला तिथे जायची संधी मिळाली. हो, राईट. आणि एक गोष्ट तुला हे शूट करताना, किंवा तू आता बोलली की तू वारी अटेंड गेली होती, सहभागी झाली होतीस, तर तेव्हा तुला एक गोष्ट विठू माऊलींबद्दल माहिती पडली असेल, तू जे लर्न केली असेल, ती काय असेल? एक तर तिथे म्हणजे गेल्यावर कळलं की सगळे जे वारीला जातात ना तो एज ग्रुप एक वेगळा आहे. सगळे 50तले 60तली लोक आहेत आणि म्हणजे त्यांची एनर्जी जी असते ना ती कमेंडेबल आहे खरंच. की या वयात ती लोक इतकं थकत नाही. ती लोक न थकता चालत चालत ती वारी कम्प्लीट करतात आणि म्हणजे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि हे मला तिथे गेल्यावर कळलं की ओके, जास्त जी लोकसंख्या आहे ती या एज ग्रुप मधली आहे. राईट. तिकडे गेल्यावरती तुला समजलं असेल. आणि तो एन्व्हायरमेंटच एकदम वेगळा असतो. एकदम वेगळा, एकदम वेगळा. खूप तृप्त वाटतं, खूप मन सुकून, म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटणार नाही की हे म्हणजे इतकं चालून आले ते तिथे की थकले, तसं वाटणार नाही. वाटणार नाही. सतत माऊलीचा एक जयघोष चालू असतो तिथे आणि खूप मस्त. म्हणजे त्यांच्यासमोर आम्हाला लाज वाटेल की आपल्यात कमी एनर्जी आहे, यांच्यात जास्त. हो, राईट. आणि खूप छान पण वाटतं त्यांना पाहून. ते ज्या प्रकारे ते पूजा करतात, ती पालखी घेऊन जातात, तर ते खूपच सुंदर वाटतं. मी कधी गेले नाहीये, पण मी पण आता तुम्ही गेला होता त्या थ्रू बघितलं, त्यानंतर मग जे रील्स येतात त्याच्या थ्रू बघितलं, पण खूप छान वाटतं. ह्याच्या व्यतिरिक्त आता सिरियलमध्ये एक ट्विस्ट येताना दिसतो आम्हाला, तो विराज नावाचा. आधी होता तर परत आला, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? विराज बद्दल काही नाही, आमच्या आयुष्यातलं एक मोठं संकट आहे विराज. आणि विलन जर नसले सिरियल मध्ये तर मग काय हिरो करणार. सो हे असे ट्विस्ट येतात आमच्या सिरियल मध्ये, पुढेही येतील. पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे हा ट्विस्ट. अर्पिताचं घर जाणार आहे, तिचं माहेरचं घर आहे आणि सतत हे असे प्रॉब्लेम्स अर्पिता आणि समीरच्या आयुष्यात येत आहेत. पण ते दोघे मिळून कसे एकमेकांच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हे बघण्यासारखं असेल. राईट. आणि त्यांच्याबरोबरच निलांबरी, ह्यांचा पण तुमच्यावरती तेवढाच प्रेशर आहे, तेवढंच ते तुम्हाला सारखं सारखं टोचून बोलत असतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला रील करताना बघितलंय एकत्र, जे खूप फनी आहे. तो बॉन्डिंगच्या बद्दल काय सांगतात? बॉन्डिंग तर आमच्याकडे खतरनाक आहे. म्हणजे आमची टीमच पूर्ण खूप
खूप छान टीम आहे, खूप मस्ती, खूप मज्जा चाललेली असते सेटवर. हे जेवढे विलन्स तुम्हाला असे दिसतात ना की असे किती वाईट वागताय, हो. ते इतके प्रेमळ आहेत, ते इतके प्रेमळ आहे. तर राजसी जशी दिसते स्क्रीनवर त्याच्या कम्प्लीट ऑपोजिट आहे, Opposite अतिशय आहे. प्रेमळ आहे. नीलांबरी असेल, अमृता म्हणजे रेणुका असेल, ह्या सगळ्या त्यांच्या कॅरेक्टरचे इतके ऑपोजिट आहेत आणि त्यामुळे सेटवर इतकं छान वातावरण असतं. आम्ही हसत खेळत शूट करत असतो, असे काहीतरी भांडाभांडीचे सीन करतो आणि मग कट झाल्या असे हसत असतो. आमचे JP सर आहेत जे डिरेक्टर, ते पण खूप असे सतत काही ना काहीतरी जोक्स क्रॅक्स होत असतात सेटवर. सो सिरियस माहोल खूप कमी असतो आमच्या सेटवर. खूप कमी असतं, राईट. आणि एन्व्हायरमेंट सेटवरचं पॉझिटिव्ह असायलाच हवं, मग ते काम करताना पण मजा येते, तेवढंच आपण 100% पण देतो. तुझं कॅरेक्टर जेवढं शांत मी बघतोय, तू तशीच आहेस की चुलबुली आहेस? नाही, मी शांत तेवढीच आहे खरं तर. चुलबुली मी आहे, पण मी खूप सिलेक्टिव्ह लोकांसमोर मी तितकी ओपन अप होते आणि ते बॉन्ड व्हायला पण मला म्हणजे वेळ लागतो. मला जेलप व्हायला वेळ लागतो, मला फ्रेंडशिप एखाद्याशी व्हायला मला वेळ लागतो थोडासा. राईट. पण ते झाले की एकदा मी झाले फ्रेंडली की मी खूप त्रास देते त्यांना. छान छान, हे क्वालिटी असायला पाहिजे की एकदा म्हणजे कम्फर्टेबल व्हायला लोकांना वेळ टाइमच लागतो. खूप कमी लोक असतात जे लगेच ओपन अप होतात, बट पण म्हणजे अर्पिताचं कॅरेक्टर खूप सेल्फलेस आहे, जे म्हणजे शिकण्यासारखं आहे खरं तर ते त्या कॅरेक्टर कडून. मी तितकी सेल्फलेस नाही वाटत मला, मी खूप सेल्फ सेंटर्ड आहे. माझं जग हे स्वतः भोवतीच फिरत असतं. पण ते कॅरेक्टर खूप सेल्फलेस आहे. सो अर्पिता इतकी शांत आहे मी, पण बऱ्याच अशा क्वालिटीज आहेत अर्पिताच्या ज्या ऍक्च्युअली माझ्या कदाचित नाहीयेत आणि मला आवडेल जर त्या क्वालिटीज माझ्यात आल्या तर. यातील हळूहळू काय कारण की एक कॅरेक्टर मध्ये आपण गेलो तर थोडेसे आपण अडॉप्ट करतो जे आहेत त्यांच्यामध्ये क्वालिटीज. अपार्ट फ्रॉम दिस, तुम्हाला खूप प्रेम भेटतं तुम्हाला आणि अंबरला, तुमच्या ज्या जोडीला टॉप 5 मध्ये तुमची जोडी येते, कारण की एवढं ग्रीन फ्लॅग आणि एवढं म्हणजे लवी डवी, पण ते पण रिअलिस्टिक वे मध्ये. तर जेव्हा प्रेक्षकांकडून एवढं प्रेम भेटतं, DMs येतात, त्यानंतर कुठे स्पॉट केलं तर ते प्रेम भेटतं, तर त्याच्याबद्दल काय सांगताल? आणि एक असा मेसेज जो तुम्हाला भेटला असेल, रिसीव्ह केला असेल तर? नाही, मला आता कळलं की टॉप 5 जोड्यांमध्ये आम्ही आहोत. सो थँक्यू सो मच. आम्हालाही माहित नव्हतं. मी सांगे नंबरला, अंशा त्यालाही माहित नव्हतं. सो थँक्यू सो मच. प्रेक्षकांनी नेहमीच खूप प्रेम दिलंय आणि असंच प्रेम देत राहा. आणि म्हणजे आम्ही म्हणजे ॲज अंबर योगिता मी असे फार ते रील्स करणारे असे नाही होत फ्रेंड्स आम्ही. सो आमची आय थिंक जी जोडी आहे ना, म्हणजे प्रेम प्रेम म्हटलं ना की खूप असं, जसं तू बोललीस की खूप वेगळी जोडी आहे. So आमच्या सिरियल मध्ये सुद्धा की प्रेम म्हणजे अजून ते प्रेमात पडलेत, अजून त्यांनी कन्फेस पण केलं नाही केलं, right. समोर त्यांचं प्रेम. पण प्रेम म्हणजे काय तर रिस्पेक्ट जे ते एकमेकांना देतात, प्लस एकमेकांच्या फॅमिलीज साठी ते कसं स्टँड घेतात. आय थिंक ती आहे व्याख्या त्यांच्या प्रेमाची. सो आय थिंक ते शिकण्यासारखं आहे, मी सुद्धा आणि प्रेक्षकांनी सुद्धा. आता आपल्या बरोबर अंबर पण येत आहेतच. मला आता कळलं आपण टॉप 5 जोड्यांपैकी आहोत. आपण टॉप 5 जोड्यांपैकी आहोत, हे तुला माहित होतं? टॉप 5 मध्ये येतात तुमची दोघांची जोडी. हो, अच्छा, अरे वा. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं. नाईस रिॲक्शन. ह्याच्याबद्दलच आम्ही बोलत होतो. आणि आता अंबर पण आपल्या बरोबर आहेत. काय सांगताल, योगिता बरोबर तुम्ही शूट करताना कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं. आणि आमची तशी चांगली मैत्री आहे, त्यामुळे सीन करताना पण ती रिफ्लेक्ट होते. एक कम्फर्टनेस आलाय, आमच्यातही आलाय, अख्ख्या कलाकारांमध्ये सगळ्यांमध्ये आलेला आहे. त्यामुळे सीन करायला मजा येते सगळ्यांबरोबर. मजा येते. त्रास देते अर्पिता? नाही नाही, नाही. चिल आहे. हो. गुड गर्ल हा आहे मी प्रश्न खूप. तू तिला विचारला पाहिजे. माझा त्रास होतो. यांचा त्रास होतो. नाही, त्रास नाही होत, पण नाही त्रास नाही. त्रास नाही होत. छान छान, खूपच छान वाटलं अर्पिता तुझ्या बरोबर गप्पा मारून. आणि तुम्ही पण आलात इंटरव्ह्यू मध्ये, खूप छान वाटलं. काय फॅन्सला मेसेज देता स्वीट लावून? फॅन्स काय, थँक्यू. खूप प्रेम देताय तुम्ही आमच्या मालिकेला, असंच प्रेम देत राहा कायम आम्हाला आमच्या मालिकेला. आणि थँक्यू सो मच. येस, थँक्यू. थँक्यू.